नमस्कार, मशाल चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। काल जो वारा पाऊस झालेला आहे याच्यामध्ये मोठी दुर्घटना झालेली आहे किंवा नुकसान झालेले आहे। या ठिकाणी आपण बघू शकता भात पूर्णपणे भिजलेला आहे। हे भात आहे जे आपण जे साठवून एक कणगा म्हणून सांगतात आदिवासी याच्यामध्ये, त्याच्यामध्ये साठवून ते ठेवले जात आहे आणि त्याच्यावरती पाणी गेलं आहे आणि ते पूर्णपणे भात भिजलेला आहे। त्याचबरोबर आपण बघू शकता ते बघा या ठिकाणी पत्रे वगैरे ह्या घराचे सगळे गेलेले आहेत। त्याच्या संदर्भात एक त्यांचा जो घर आहे कुटुंब प्रमुख आपण ते बघू शकता। मगाशीच आपण एक ठिकाणी गेलो, या ठिकाणी जाऊन आपल्याला दुर्घटना कशी झालेली आहे बघितलं, तिचे नुकसान पण बघितली। त्यांची नुकसान लवकरात लवकर भेटण्यासाठी जेवढे ग्रामस्थ इथे जमलेले आहेत आपण त्यांच्याकडून अधिक जानकारी घेऊ। इथे जे मेन आहेत आपण त्यांचं नाव घेऊ आणि त्यांची माहिती घेऊ। आपलं नाव काय, आपली ग्रामपंचायत कोणती? माझं नाव विजय दामा कोदे, सरपंच ग्रुप ग्रामपंचायत सासवण तलोटे येथील फणसपाडा या पाड्यामध्ये आम्ही आता उपस्थित आहोत। आणि यावर्षीचं आम्हाला या शेवटच्या क्षणामध्ये पावसाळ्याच्या जवळ आला, परंतु पावसाळ्याच्या या अगोदरच इतका जोरदार पाऊस धक्का दिला आम्हाला निसर्गाच्या याच्याने की आमचं इतकं नुकसान झालं की जे आम्ही सावरत होतो, जी घरामध्ये दुरुस्त करतो तीच आमची पूर्णपणे उडवून दिली आहेत ना। एवढं मोठं नुकसान झालं आहे की जे काही सगळं सावरलेलं होतं, सगळं आणलेलं होतं, जे आपण जमा केलेलं होतं तेच एकदमच उडवून दिले आहे। त्याच्यामुळे आता परत ते नवीन आणण्यासाठी आम्हाला फार मोठं कसरत करावी लागणार आहे। आणि म्हणून आमचं इथे फार मोठं नुकसान झाल्यामुळे आजपर्यंतचा इतिहास बघितला शासनाचा तर भरपाई ही सहकार्य हे शासनाचं फार दिरंगाईने होत आहे। परंतु या वेळेला आम्हाला शासनाने इकडे लक्ष देऊन, भले इलेक्शन असेल का असेल, परंतु इथे मात्र सर्वे हा झालेला आहे। आमदारांच्या विनंतीने आमदारांना आम्ही केलं, आमदार देखील इकडे येऊन गेले, त्याचबरोबर आमचे तलाठी साहेब देखील येऊन गेले इकडे आणि थोड्या घरांचा सर्वे झालेला आहे, बाकीचा सर्वे चालू आहे। परंतु हे एक सहकार्याने चांगली गोष्ट होत आहे। परंतु येणाऱ्या काळामध्ये जे सरकारकडून आम्हाला अपेक्षित आहे सहकार्य, भरपाई ही त्यांनी आम्हाला वेळेवर केली पाहिजे, जेणेकरून याच महिन्यामध्ये किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ही भरपाई मिळाली पाहिजे, तरच लोक काहीतरी करतील। नाहीतर अन्यथा पाऊस सुरू झाला तर त्यांचं जे अजून काही साहित्य चांगले राहिले त्याचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे। आणि झालेलं मोठं नुकसान जर आहे तर भाताची फार मोठी नुकसानी झालेली आहे। कणगे त्यांनी भिजवून गेलेले आहेत, काहीच त्याला सांभाळता आलं नाही। एक जणांना माणसानं पण ओढतसारखं नेलं वाऱ्याचे, ते जखमी झालेले आहेत, अशी कंडिशन झाली। याच्यात जीवितहानी कोणी झाली का? जीवितहानी नाही झाली, परंतु त्याला जखमी झालेले आहेत। आमचा पिंटू धोडी म्हणून त्याचं नाव आहे, त्याला वाऱ्याचा असा उडवला वरती आणि खाली पडला, त्याला ते पत्र्याचे टोकं लागले, त्याच्यामुळे त्याला टाके पडलेले आहेत आणि पोटाला वगैरे मार लागलेला आहे। तर त्याला देखील दवाखान्यात नेऊन आणलं आहे, आता बरं आहे तो। तर हे सगळं झालेलं, आता पाणी तर लाईट नाही, त्या पोल उडून गेल्यामुळे लाईट बंद आहे, आता पाणी नाही। पाणी तर सारखं पाहिजे आता गरमीच्या दिवसामध्ये, परंतु पाणी नाही आता, त्याच्यामुळे फार आमची अवस्था ही बिकट झालेली आहे। त्याच्यामुळे शासनाने इकडे ताबडतोब जरा लक्ष देणे फारच गरजेचं आहे। भले इलेक्शन असेल, परंतु त्वरित आम्हाला इकडे सहकार्य केले तर हे फार मोठी आमच्यावर म्हणजे उपकाराची गोष्ट होईल। आपण बघू शकतात ग्रामस्थाची भावना ही पूर्ण सरपंचांनी सांगून दाखवलेली आहे। जेवढे पाडे आहेत या ठिकाणी सर्व ठिकाणी भरपूर नुकसान झालेलं आहे, ही तात्काळ नुकसान भरपाई मिळण्यात यावी ही सगळ्यांची इच्छा आहे। त्याचबरोबर आपली काही महिला आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। आपलं नाव काय, कुठल्या तुम्ही? रंजना अशोक आगरी। रंजना अशोक आगरी, हे तुमचंच घर आहे का? हे आमचंच घर आहे। किती नुकसान झाले तुमचं? आमचे फार नुकसान झाले, तीन भिंती पडल्या, सगळे पत्रा उडवले, इकडं आम्ही उन्हातून पोरांना ठेवून बसली। आपण बघू शकतात त्यांचं दुःख अनावर जाऊन त्यांच्या डोळ्यातून पाणी येत आहे। त्याचबरोबर आपण लहान लहान लेकरं पण बघू शकतात, ह्या ठिकाणी उघड्यावर बघू शकतात, या ठिकाणी हे उघड्यावर घेऊन हे लेकरं थांबलेले आहेत। विंचू काट्याचा भेव असतो किंवा सापसाईचा उद्योग आहे, उन्हाचा वेगळा हे आहे। ह्या सगळ्या गोष्टी शासनाने लवकरात लवकर याच्याकडे लक्ष घेऊन तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी ही सगळ्यांची भावना आहे। मशाल नेटवर्कसाठी संदीप राऊत, धन्यवाद।
बस ना आवडे दिकून सुन एकदा पण एखाद्या नासा वेसून खाला फोटो पाडून ठेवला पडले वेसून खाले फोटो पाड ठेवलं तीच सांग इथं नाही उद्या ही कसे बुडवलं असं नाही सांग मी सांगा यावं लागतं